पहिले प्रेम अंतिम भाग. प्रेमाच्या वाटेवर जेव्हा संकटांची मालिका सुरू होते तेव्हा अंतिम सुखासाठी अग्निपरीक्षा द्यावीच लागते. आदित्याला अबोलीपासून लांब करण्यासाठी त्याच्याच आईने चाळ पाडण्याचे जे कुटील षडयंत्र रचले होते त्यामागची गुप्त अट आता समोर आली होती. चाळ वाचवण्यासाठी आदित्याला स्वतःच्या प्रेमाचा बळी देऊन 24 तासांत घरी परतावे लागणार होते आणि तनुजाशी लग्नाचे प्रतिज्ञापत्र घ्यावे लागणार होते. पण जेव्हा न्याय हक्कासाठी आणि खऱ्या प्रेमासाठी स्वतः आदित्य आणि बॅरिस्टर तनुजा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत तेव्हा या नात्याच्या महायुद्धात कोणता नवा भडका उडणार? पहा, पहिले प्रेम या मालिकेचा हा अत्यंत शेवटचा, अंतिम म्हणजेच अत्यंत रोमांचक, कायदेशीर, श्वास रोखून धरायला लावणारा 11वा महाभाग. पहिले प्रेम अंतिम भाग. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने जेव्हा आदित्यच्या हातात त्या नोटीसच्या मागचे गुपित पान दिले तेव्हा तिथे जमलेल्या प्रत्येकाचे होश उडाले होते. त्या पानावर स्पष्ट लिहिले होते की जर आदित्य सावंतने येत्या 24 तासांत स्वतःहून घरी परत येऊन तनुजाशी लग्न करण्याचे अधिकृत प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले तरच ही चाळ बेकायदेशीर बांधकामाच्या नोटीसमधून मुक्त केली जाईल आणि चाळ पाडण्याचा हुकूम रद्द केला जाईल. हे वाचताच अबोलीच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. तिला कळाले की ती फक्त तिच्या प्रेमामुळे आज चाळीतील 50 गरीब कुटुंबांची घरे उद्ध्वस्त होणार होती. तिने आदित्यचा हात पकडला. आदित्य, आता खूप झालं रे. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी परत जा. आईने जे काही केलंय ते फक्त तुला मिळवण्यासाठी केलंय. या गरीब लोकांची घरे वाचवण्यासाठी तुला माझ्या आयुष्यातून जावंच लागेल. तू तनुजाशी लग्न कर आधी. मी स्वतःला तुझ्या आयुष्यातून दूर करते. अबोली रडत रडत म्हणाली. चाळीतले लोकही कुजबुजायला लागले. हो आदी बाबा, तू जा तुझ्या घरी. आमच्या गरिबांच्या घरांचा विचार कर. आमची लेकरं रस्त्यावर येतील. पण आदित्यचा चेहरा रागाने आणि स्वाभिमानाने लाल झाला होता. नाही अबोली, जर मी आज आईच्या या ब्लॅकमेलिंग समोर झुकलो तर मी स्वतःच्या नजरेत कधीच उठू शकणार नाही. आणि ती तनुजा, ती असल्या कुटील डावपेचांमध्ये कधीच सामील होणार नाही याची मला खात्री आहे. आदित्यने तिथल्या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला निक्षून सांगितले. तुमच्या या नोटीसला मी कोर्टात आव्हान देणार आहे. 24 तास आहेत ना माझ्याकडे? उद्या सकाळी हायकोर्टात भेटू. आदित्यच्या या खंबीर आवाजाने चाळीतल्या लोकांमध्ये थोडा विश्वास जागा झाला. आदित्यने लगेच तिथूनच तनुजाला फोन लावला आणि त्या नोटीसच्या मागच्या अटीबद्दल सांगितले. तनुजा हे ऐकून थक्क झाली. काय? आधी माझ्या नावाने तुझ्या आईने अशी अट ठेवली आहे? मला याबद्दल काहीच माहीत नाहीये. माझ्या बाबांनी तुझ्या आईला मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या बदल्यात त्यांनी हा खेळ खेळला आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. माझे बाबा शहरातले सर्वात मोठे वकील आहेत. आपण आत्ताच याविरुद्ध हायकोर्टात धाव घेऊया. तनुजाने 1 तासभर तपास केला आणि तिला समजले की हा सगळा प्लॅन फक्त वसुंधरा सावंत यांचा नव्हता, तर त्या कॉर्पोरेशनच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला सावंत कंपनीकडून एक मोठे टेंडर मिळणार होते ज्याच्या बदल्यात त्यांनी ही खोटी नोटीस तयार केली होती. संध्याकाळी तनुजा स्वतः चाळीत आली. तिच्यासोबत तिच्या वडिलांचे मुख्य ज्युनियर वकील होते. तिने अबोलीची आणि आदित्यची भेट घेतली. आदी, अबोली, आपण उद्या सकाळी हायकोर्टात जनहित याचिका आणि रीट याचिका एकत्र दाखल करत आहोत. माझ्या बाबांनी मुख्य न्यायमूर्तींकडून तातडीच्या सुनावणीची परवानगी मिळवली आहे. उद्या सकाळी आपण सावंत कुटुंबांचे हे खरे रूप कायद्याच्या समोर आणणार आहोत. तनुजाच्या या खंबीर पाठिंब्यामुळे अबोलीच्या मनात तनुजाबद्दलचा आदर आणखी वाढला. ज्या मुलीशी आदित्यचे लग्न ठरणार होते तीच मुलगी आज त्यांच्या प्रेमासाठी स्वतःच्या वडिलांची कायदेशीर ताकद पणाला लावून उभी होती. शनिवारची ती सकाळ उजाडली. हायकोर्टाच्या भव्य इमारतीबाहेर मीडियाची तुफान गर्दी झाली होती. सावंत साम्राज्याचा वारसदार आदित्य सावंत हा स्वतःच्याच आईबाबांविरुद्ध आणि कॉर्पोरेशन विरुद्ध कोर्टात उभा ठाकला होता. ही शहरातील सर्वात मोठी बातमी बनली होती. सकाळी 10:30 वाजले होते. कोर्ट हॉल नंबर 3 मध्ये संपूर्ण शांतता होती. एका बाजूला आदित्य, अबोली, तिचे आईबाबा आणि तनुजा यांच्या मोठ्या वकिलांसह बसले होते. अबोलीने आज साधा सुती कुर्ता घातला होता. ती देवाचे नाव घेत सतत हात जोडत होती.
तितक्यात हॉलचा मुख्य दरवाजा उघडला आणि वसुंधरा सावंत आपल्या फॅमिली लॉयरसह अत्यंत गर्विष्ठ आणि रुबाबाने आत आल्या. त्यांच्या मागे आनंद सावंतही गंभीर चेहऱ्याने येत होते. वसुंधरा यांनी आदित्यकडे आणि अबोलीकडे एक तिरस्करणीय कटाक्ष टाकला. त्यांना अजूनही वाटत होते की त्यांच्या पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर कोर्टातही त्यांचाच विजय होणार. आधी अजूनही वेळ गेली नाहीये. हा कोर्टाचा ड्रामा बंद कर आणि घरी चल. नाहीतर आज त्या चाळीसोबत या भिकारी मुलीच्या कुटुंबालाही मी तुरुंगात सडवेन. वसुंधरा यांनी आदित्यच्या जवळ येऊन गुपचूप धमकावले. आई, तुझा हा माज आज कोर्टात उतरणार आहे. फक्त थोडी वाट बघ. आदित्यने अत्यंत शांतपणे आणि भेदक नजरेने त्यांना उत्तर दिले. तेवढ्यात कोर्टाचे चोपदार ओरडले. हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि संपूर्ण हॉल आदराने उभा राहिला. सुनावणीला अधिकृत सुरुवात झाली. सावंत कुटुंबाचे वकील उभे राहिले. माय लॉर्ड, दळवी कुटुंबाने पैशांच्या आमिषाने आदित्य सावंतचे ब्रेनवॉश केले आहे आणि ती चाळ पूर्णपणे बेकायदेशीर जागेवर उभी आहे. कॉर्पोरेशनने दिलेली नोटीस ही नियमानुसारच आहे. त्या चाळीत राहणारे लोक बेकायदेशीर रहिवासी आहेत. त्यामुळे ती चाळ पाडण्याचा हुकूम योग्य आहे. तेव्हाच तनुजाचे वकील बॅरिस्टर विक्रम सिंग खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा आवाज संपूर्ण कोर्टात घुमला. माय लॉर्ड, माझ्या विद्वान मित्राचा हा युक्तिवाद पूर्णपणे खोटा आहे आणि कपटी आहे. ती चाळ आजची नाही तर गेल्या 40 वर्षांपासून तिथे उभी आहे. तिथल्या लोकांकडे सरकारचे अधिकृत कर पावती, वीज बिल आणि आधार कार्ड आहेत. आणि सर्वात मोठा पुरावा मी कोर्टासमोर सादर करत आहे. बॅरिस्टर विक्रम सिंग यांनी ती नोटीस आणि त्यामागचे ते गुपित अटीचे पान न्यायमूर्तींच्या समोर ठेवले. माय लॉर्ड, जर ती चाळ बेकायदेशीर होती तर कॉर्पोरेशनच्या नोटीसमध्ये ही अट कशी काय आली की आदित्य सावंतने घरी येऊन माझ्या मुलीशी लग्न केले तर ती चाळ पाडली जाणार नाही? काय कायदा आणि कॉर्पोरेशन एखाद्या श्रीमंत महिलेच्या घरगुती भांडण्याचे साधन बनले आहे का? हा सरळ सरळ सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून गरीब रहिवाशांना ब्लॅकमेल करण्याचा गुन्हा आहे. न्यायमूर्तींनी ते पान पाहिले आणि त्यांचे कपाळ रागाने आकुंचन पावले. त्यांनी कॉर्पोरेशनच्या त्या अधिकाऱ्याला आणि वसुंधरा सावंत यांच्या वकिलाला कडक शब्दांत सुनावले. हे काय चालले आहे? कॉर्पोरेशनचे काम लोकांची घरे पाडणे आहे की कोणाची लग्ने जुळवणे आहे? तनुजाने स्वतः साक्ष दिली. माय लॉर्ड, मी तनुजा सिंग. मला आदित्य सावंतशी कोणतेही लग्न करायचे नाही. त्याचे अबोलीवर प्रेम आहे आणि वसुंधरा मॅडम माझ्या नावाचा वापर करून या गरीब लोकांवर अत्याचार करत आहेत. मी या खोट्या अटीचा निषेध करते. तनुजाच्या या साक्षीने वसुंधरा सावंत यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे वकील गप्प झाले. न्यायमूर्तींनी सर्व पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर आपला ऐतिहासिक निकाल लिहायला सुरुवात केली. कोर्ट हॉलमध्ये कमालीची शांतता होती. कॉर्पोरेशनने दिलेली चाळ पाडण्याची नोटीस ही पूर्णपणे बेकायदेशीर, द्वेषमूलक आणि खोट्या हेतूने प्रेरित असल्याचे सिद्ध झाले आहे. हायकोर्ट या नोटीसला आत्ताच्या आत्ता रद्दबातल करत आहे. त्या चाळीला पुढील आदेशापर्यंत कोणीही हात लावू शकत नाही. तसेच कॉर्पोरेशनच्या ज्या अधिकाऱ्याने ही खोटी अट लिहिली त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि वसुंधरा सावंत यांच्यावर कोर्टाची दिशाभूल केल्याबद्दल आणि गरिबांना ब्लॅकमेल केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. न्यायमूर्तींनी हातोडा मारला. केस डिसमिस. निकाल ऐकताच अबोलीच्या आईबाबांनी आनंदाने एकमेकांचे हात पकडले. चाळीतल्या लोकांचा विजय झाला होता. अबोलीने डोळे पुसून आदित्यकडे पाहिले, ज्याच्या चेहऱ्यावर एका मोठ्या विजयाचे समाधान होते. वसुंधरा सावंत रागाने लाल होऊन कोर्टाबाहेर पडू लागल्या. पण खरा महाट्विस्ट कोर्टाच्या बाहेर पडताना आला. आनंद सावंत जे रात्रभर गप्प होते ते अचानक मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आले. त्यांनी माईक हातात घेतला आणि अधिकृत घोषणा केली. मी आनंद सावंत आज मीडियासमोर जाहीर करतो की माझ्या पत्नीने जे काही केले त्याबद्दल मी दळवी कुटुंबाची जाहीर माफी मागतो आणि आजपासून मी माझ्या सावंत साम्राज्यातील 50% शेअर्स आणि मालकी हक्क अधिकृतपणे माझा मुलगा आदित्य आणि त्याची होणारी पत्नी अबोली दळवी यांच्या नावावर करत आहे. येत्या रविवारी आदित्य आणि अबोलीचे लग्न अत्यंत थाटामाटात लावले जाईल. बाबांच्या या अचानक घेतलेल्या वळणामुळे वसुंधरा सावंत याच्या छातीत जणू धडकीच भरली.
त्यांनी विचारही केला नव्हता की त्यांचे स्वतःचे पती त्यांच्याविरुद्ध जाऊन अबोलीला घराची सून बनवण्याची अधिकृत घोषणा करतील. अबोली आणि आदित्य थक्क झाले. पण कथेचा शेवटचा सस्पेन्स अजून बाकी होता. आईचा अहंकार पूर्णपणे तुटला होता, पण ती या अपमानाचा बदला घेण्यासाठी लग्नाच्या मांडवात कोणता नवीन खेळ खेळणार? अबोली सावंत घराण्याची सून म्हणून त्या राजवाड्यात पाऊल ठेवू शकेल का? आणि या मालिकेच्या या शेवटच्या भागात कोणता गोड आणि भव्य शेवट होणार? पाहूया पुढे काय होईल. वादळानंतरची पहाट नेहमीच निखळ सुवर्णप्रकाश घेऊन येते. मॉलच्या त्या गजबजलेल्या काउंटरवर एका चुकीच्या वादातून सुरू झालेला आदित्य आणि अबोलीचा हा प्रवास आज आपल्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. गरिबी आणि श्रीमंतीच्या भिंती, कुटुंबाचा विरोध, कायदेशीर लढा आणि दुराव्याची तडफड या साऱ्या अग्निपरीक्षांमधून तावून सुलाखून निघालेले हे पहिले प्रेम आज एका पवित्र बंधनात अडकणार आहे. आईचा विरघळलेला अहंकार, बाबांचा आशीर्वाद, तनुजाची निखळ मैत्री आणि चाळीतील लोकांचा आनंद या सगळ्यांच्या साक्षीने साजरा होणारा हा विस्तृत विवाह सोहळा नात्यांची एक नवी व्याख्या लिहून जाणार आहे. चला तर मग पाहूया आदित्य आणि अबोलीच्या प्रेमाचा हा गोड, भव्य आणि मनाचा ठाव घेणारा लग्न सोहळा. कोर्टाबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर आनंद सावंत यांनी जेव्हा आदित्य आणि अबोलीच्या लग्नाची आणि 50% संपत्ती अबोलीच्या नावावर करण्याची अधिकृत घोषणा केली, तेव्हा संपूर्ण सावंत साम्राज्यात जणू भूकंप झाला होता. वसुंधरा सावंत यांचा अहंकार पैशांच्या आणि कायद्याच्या लढाईत पूर्णपणे गळून पडला होता. त्या बंगल्यात आल्यावर आपल्या खोलीत शांत बसून राहिल्या होत्या. त्यांना पहिल्यांदाच जाणीव झाली होती की त्यांच्या हट्टापायी त्यांनी स्वतःचा एकुलता एक मुलगा गमावला होता आणि पतीचा विश्वासही गमावला होता. रात्रीच्या वेळी आनंद सावंत वसुंधरा यांच्या खोलीत गेले. त्यांनी त्यांच्या शेजारी बसून अत्यंत शांतपणे समजावले, वसुंधरा, आजपर्यंत आपण फक्त पैशांचा आणि प्रतिष्ठेचा विचार केला. पण विचार कर, तू आत्तापर्यंत आदित्य आणि अबोलीला वेगळे करण्यासाठी काय काय केलेस? जेव्हा आपला मुलगा घराबाहेर पडला तेव्हा आपल्या या करोडोंच्या संपत्तीला काय अर्थ राहिला होता? त्या चाळीतल्या साध्या मुलीने आपल्या आधीचे मन जिंकले आहे, कारण ती मनाची श्रीमंत आहे. तिने कधीही आपल्या पैशांचा लोभ धरला नाही. उलट आधीने स्वतः तिच्या स्वाभिमानासाठी आपला राजवाडा सोडला. वसुंधरा, आपली सून अबोली आपल्या घरात लक्ष्मी बनून येईल. तिचा स्वीकार कर आणि मुलाचे सुख परत मिळव. बाबांच्या या समजूतदार शब्दांनी वसुंधरा सावंत यांच्या मनातील कटुतेचा बर्फ वितळू लागला. त्यांना आठवले की जेव्हा अबोलीच्या बाबांचा जीव धोक्यात होता तेव्हा आधीने स्वतःचे रक्त आणि पैसे देऊन त्यांना वाचवले होते. जर अबोली वाईट असती तर तिने आधीला कधीच घरी जाण्यास सांगितले नसते. वसुंधरा सावंत यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू आले. त्यांनी आनंद सावंत यांचा हात हातात घेतला. माझे चुकले आनंद. मी माझ्या अहंकारापोटी मुलाच्या सुखाचा गळा घोटत होते. मला माझ्या आधीची आणि अबोलीची माफी मागायची आहे. सावंतांच्या घरातून विरोधाचे ते काळे ढग आता कायमचे निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दळवी कुटुंबाच्या चाळीत एक अभूतपूर्व वातावरण होते. कोर्टाच्या विजयामुळे चाळीतील 50 कुटुंबाची घरे वाचली होती. त्यामुळे संपूर्ण चाळकरी आनंदाने नाचत होते. चाळीच्या मुख्य चौकात गुंड्या तोरणी उभारण्यात आली होती. त्यातच जेव्हा आदित्य आणि अबोलीचे लग्न ठरल्याची अधिकृत बातमी आली तेव्हा चाळीतल्या प्रत्येक महिलेने अबोलीला स्वतःची मुलगी मानून लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. तितक्यात चाळीच्या गेट बाहेर सावंतांची पांढरी कार येऊन थांबली. कारमधून आनंद सावंत आणि त्यांच्यासोबत स्वतः वसुंधरा सावंत बाहेर पडल्या. त्यांच्या हातात मिठाईचे बॉक्स आणि रेशमी शाल होती. त्यांना पाहून चाळीतले लोक थोडे मागे सरले. अबोलीची आई आणि बाबा घाबरून दारात उभे राहिले. वसुंधरा सावंत पुढे आल्या. त्यांनी अबोलीच्या आईबाबांसमोर हात जोडले. मावशी, भाऊजी, मला माफ करा. मी माझ्या श्रीमंतीच्या माझात तुमच्यावर खूप अन्याय केला. तुमच्या स्वाभिमानाला ठेच लावली. पण आज मी इथे एका श्रीमंत सावंत कुटुंबाची मालकीण म्हणून नाही तर माझ्या आधीसाठी तुमच्या अबोलीचा हात मागायला आले आहे. मला माझी सून माझ्या घरात हवी आहे. वसुंधरा यांनी अत्यंत नम्रपणे माफी मागितली. हवे तर तुमच्या पाया पडते. अबोलीच्या आईच्या डोळ्यात पाणी आले.
त्यांनी वसुंधरा यांना मिठी मारली. मॅडम, असं नका बोलू तुम्ही आमच्या घरचे थोर मोठे आहात. आदित्य आणि अबोली घराबाहेर आले. आदित्यने पाहिले की त्याची आई थोडी का होईना बदलली आहे. वसुंधरा यांनी अबोलीला जवळ घेतले आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. अबोली, मला माफ कर बेटा. तू खूप सोसली आहेस माझ्यामुळे. पण आता मी तुला माझ्या घराची सून आणि आदित्यच्या आयुष्याची राणी बनवून ठेवणार आहे. अबोलीने लाजून वसुंधरा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. संपूर्ण चाळीत टाळ्यांचा कडकडाट झाला. रविवारचा दिवस उजाडला. लग्न एका अत्यंत भव्य रिसॉर्टमध्ये साजरं करण्याचं ठरलं होतं. त्याचा संपूर्ण खर्च आनंद सावंत यांनी केला होता. पण हळदीचा सोहळा मात्र अबोलीच्या इच्छेनुसार तिच्या त्याच साध्या चाळीत करायचे ठरले. संपूर्ण चाळ पिवळ्या झेंडूंच्या फुलांनी सजली होती. चाळीच्या चौकात एका मंडपात 2 मोठे लाकडी पाट ठेवले होते. आदित्य पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालून एका पाटावर बसला होता, तर अबोली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी घालून फुलांचे दागिने सजवून शेजारच्या पाटावर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर लावलेली हळद आणि तिच्या गालावरची ती लाजाळू खळी पाहून आदित्य तिच्यावरून नजर हटवू शकत नव्हता. चाळीतल्या महिलांनी मंगलागौरीची गाणी गात दोघांना हळद लावायला सुरुवात केली. वसुंधरा सावंत यांनी स्वतः अबोलीला पहिली हळद लावली आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. तितक्यात त्या गर्दीतून तनुजा पुढे आली. तिच्या हातात हळदीची वाटी होती. तिने आदित्यला आणि अबोलीला एकत्र पाहिले आणि हसून म्हणाली, आदी, अबोली, तुमची ही जोडी जगातील सर्वात बेस्ट जोडी आहे. आज तुमच्या या पवित्र प्रेमाचा विजय झाला आहे. मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. तनुजाने दोघांना घट्ट मिठी मारली. हळदीचा कार्यक्रम संपत आला तेव्हा चाळीतल्या मुलांनी गाण्याचा जोरात आवाज वाढवला. सगळ्या महिला नाचू लागल्या. आदित्यने सर्वांची नजर चुकून हळूच आपल्या गालाची हळद घेतली आणि ती अबोलीच्या गोड गालावर लावली. आदित्य, हे काय करतोस? कोणी बघेल? अबोली लाजून मागे सरकली. बघू दे ना अबोली, आज आपली हळद आहे. आता तू कायमची माझी होणार आहेस. आदित्यने तिच्या कानात हळूच आवाजात म्हटले. अबोलीने लाजून आपले तोंड हाताने लपवले. हळदीचा तो सोहळा त्यांच्या मनात आयुष्याचा सर्वात सुंदर सुगंध देऊन गेला. संध्याकाळची वेळ झाली होती. मुंबईतील एका अतिशय भव्य आणि अलिशान विवाह मंडपात सनईचे सूर घुमत होते. मंडप पांढऱ्या आणि गुलाबी गुलाबांच्या फुलांनी राजवाड्यासारखा सजवला होता. मीडिया, मोठे बिझनेसमन आणि अबोलीच्या चाळीतले सर्व गरीब रहिवासी एकाच सन्मानाने तिथे उपस्थित होते. पैशांच्या भिंती पूर्णपणे मोडीत निघाल्या होत्या. आदित्य मंडपात आला. त्याने शेरवानी घातली होती. डोक्यावर भरजरी फेटा होता. तो जेव्हा स्टेजवर उभा राहिला तेव्हा त्याचा तो देखणा आणि रुबाबदार अवतार पाहून सगळे पाहतच राहिले. तितक्यात सनईचे सूर अधिक मोठे झाले आणि मंडपाच्या मुख्य दरवाजातून अबोलीने प्रवेश केला. तिने लाल रंगाचा भरजरी शालू नेसला होता. नाकात पारंपरिक नथ, गळ्यात कोल्हापुरी साज आणि कपाळावर बाशिंग बांधले होते. ती अत्यंत नाजूक, साधी आणि एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. तिचा लहान भाऊ अंश तिचे छत्र धरून चालत होता आणि आई बाबा मागे कृतज्ञतेने चालत होते. आदित्य अबोलीला पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे अथांग प्रेम साफ दिसत होते. अबोली स्टेजवर आली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात जयमाळा घातली. अक्षतांचा वर्षाव झाला. त्यानंतर दोघेही पवित्र अग्नीसमोर लग्नाच्या वेदीवर बसले. गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केले. आदित्य सावंत आणि अबोली सावंत, फेऱ्यांसाठी उभे राहा, गुरुजींनी सांगितले. आदित्यने अबोलीचा नाजूक हात आपल्या मजबूत हातात घेतला. अग्नीला साक्षी ठेवून त्यांनी 7 फेरे घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक फेऱ्यासोबत आदित्य मनात शपथ घेत होता की तो अबोलीला जगातले सगळे सुख देईल आणि अबोली असा विचार करत होती की ती सावंत कुटुंबाला नेहमी एकत्र आणि आनंदी ठेवेल. 7 फेरे पूर्ण झाल्यावर आदित्यने अबोलीच्या गळ्यात काळ्या मण्यांचे पवित्र मंगळसूत्र बांधले आणि तिच्या भांगात लाल सिंदूर भरला. आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी आहात, गुरुजींनी घोषित केले. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने आणि आदी अबोलीच्या जयघोषाने घुमला. आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एका साध्या मॉलच्या चुकीच्या वादातून सुरू झालेली ही लव्ह स्टोरी आज एका पवित्र आणि भव्य विवाह बंधनात यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. रात्रीचे 11 वाजले होते.
सावंत बंगल्याच्या मुख्य दारावर तोरणे लावली होती. अबोली आपल्या सासरच्या घरात म्हणजे सावंत बंगल्यात पहिले पाऊल ठेवणार होती. वसुंधरा सावंत यांनी दारात माप ठेवला होता. अबोली बेटा, उजव्या पायाने मापाला हलका धक्का देऊन या घरात लक्ष्मी बनून प्रवेश कर, वसुंधरा यांनी हसत सांगितले. अबोलीने लाजून उजव्या पायाने तांदळाचे माप ओलांडले आणि लाल कुंकवाच्या पाण्यात पावले ठेवून तिने सावंतांच्या घरात गृहप्रवेश केला. तिच्या पावलांचे उमटलेले ते लाल ठसे या घराचे भाग्य बदलणार होते. सगळे कार्यक्रम संपल्यावर रात्री आदित्य आणि अबोली त्यांच्या फुलांनी सजवलेल्या खोलीत एकत्र आले. अबोली बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर नवीन लग्नाचा संकोच आणि लाजळूपणा होता. आदित्यने खोलीचा दरवाजा बंद केला आणि तो हळूच तिच्या जवळ येऊन बेडवर बसला. त्याने अबोलीच्या चेहऱ्यावरील तो लाजाळू घुंगट बाजूला केला. अबोलीने लाजून नजर खाली केली. आदित्यने तिचा चेहरा आपल्या हाताच्या बोटांनी हलकेच वर केला. अबोली, शेवटी तू माझी झालीस. मॉलच्या त्या काउंटरवर जेव्हा तू माझ्याकडून 78,000 रुपये कापले होतेस तेव्हा मला माहीत नव्हतं की तू माझं अख्खं हृदय चोरून घेणार होतीस, आदित्यने अत्यंत प्रेमाने म्हटले. अबोली हसली. तिच्या गालावर तीच सुंदर खळी पडली. आणि मलाही माहीत नव्हतं की जो माणूस माझ्यावर एवढ्या मोठ्याने ओरडला होता तोच माणूस माझ्या आयुष्यातला सर्वात प्रेमळ आणि खंबीर जोडीदार बनेल. आय लव्ह यू अबोली, माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला खऱ्या प्रेमाची किंमत शिकवण्यासाठी. थँक्यू. आदित्यने तिच्या कपाळावर अत्यंत प्रेमाने ओठ टेकवले. आय लव्ह यू टू आदी. अबोलीने अत्यंत हळूच त्याच्या छातीवर आपले डोके ठेवले. आदित्यने तिला आपल्या बाहूंमध्ये सुरक्षित कवेत ओढले. बाहेर चांदण्या रात्रीचा मंद सुवास सुटला होता आणि खोलीत त्या दोन जीवांचे पहिले प्रेम एका नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात करत होते. ही कथा संपली असली तरी पुढील कथा ही अशीच मनाला भिडणारी आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एकतर्फी प्रेमाच्या भावनिक कथेमध्ये. हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.